नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा मी तुमचं एस किचनमध्ये स्वागत करतो आहे आणि आज आपण बनवणार आहोत खुब्यांची रेसिपी. तर आज आपण मसालेदार खुबे बनवणार आहोत आणि समुद्रातली फिश खाण्यासाठी तर मजा येतेच, पण त्यासोबत समुद्रातले खुबे खाण्यासाठी पण खूप मजा येते. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आज आपण खुब्यांची रेसिपी बघूया कशी बनवणार आहोत. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण इकडे खुब्यांचं मांस काढून घेतलेलं आहे. खुब्यांच्या मधलं मांस सगळं साफ करून घेतलेलं आहे. आता याला चांगलं पाण्यामध्ये धुवून घेऊया आणि मग याच्यामध्ये मीठ, मसाला आणि हळद टाकून चांगलं याला असं थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. तर सगळ्यात पहिला मी इकडे मीठ घेतो आहे. 1 चमचा मीठ टाकतो आहे. आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे, कारण आपण जेव्हा रेसिपी रेडी करू तेव्हासुद्धा आपण टाकणार आहोत. हळद घेतलेली आहे, थोडासा मसाला. आता याला आपल्याला चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. हा थोडासा मी एक लाल मसाला टाकतो आहे, जो आपला आपण बोलतो ना लाल मिर्च पावडर, ती मी टाकलेली आहे थोडीशी नावाला. आता आपलं चांगलं इकडे हाताने असं मिक्स करून घेतो आहे. मी इकडे 2 ते 3 वेळा पाण्यात खुब्यांना छान धुवून घेतलेला आहे, म्हणजे त्यांच्यामधला जो काळापणा असतो, जो समुद्रातली जी वाळू वगैरे असते ती सगळी निघून गेलेली आहे. तर चला आता आपण याला फ्राय करूया. सगळ्यात पहिले इकडे तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावर मी तेल टाकून घेतो. तेल मी इकडे अंदाजे पकडा ना 3 ते 4 चमचे मी तेल घेतो इकडे. तुम्ही जास्तही घेऊ शकतात, कमी घेऊ शकतात. जास्त घेण्याची गरज नाही आहे, ते शिजण्यासाठी काही टाईम नाही लागत. तर इकडे मी आता लसूण आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे खलबत्त्यामध्ये. ते छान वाटण इकडे टाकून घेतो आहे. मी मिक्सरला नाही केलेलं आहे. मी इकडे बारीक कांदासुद्धा कटिंग करून घेतलेला आहे, पण तो आता नाही टाकणार आहे. याला चांगला कलर येऊ द्या. लसूण मिरचीला चांगला लसूणला थोडा लालसर कलर आला ना की मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. लसूणला छान कलर आलेला आहे, लालसर झालेला आहे. आता आपण याच्यावर कांदा टाकून घेऊया. कांदासुद्धा आपल्याला सेम असाच परतून घ्यायचा आहे. कांदा पण थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण याला चांगलं असं फ्राय करत राहणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टॉमॅटो घालायचं आहे. टॉमॅटोसुद्धा मी बारीक कटिंग करून घेतलेलं आहे. जसं कांदा आपण बारीक कटिंग केला आहे तसंच सेम टॉमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कटिंग करून घ्यायचं आहे. कांदा छान शिजलेला आहे. आता आपण याच्यावर टॉमॅटो घातलेला आहे. मी इकडे मीडियम साईजचं एक टॉमॅटो घेतलेलं आहे, ते बारीक कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला टॉमॅटोला पण चांगलं परतून घ्यायचं आहे. टॉमॅटोसुद्धा आपल्याला तव्यावर शिजवून घ्यायचं आहे, कारण जी खुबे आहेत, जे खुब्यांचं मांस आहे ते शिजायला जास्त टाईम नाही लागत, ते लगेच शिजते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं आपल्याला कांदा आणि टॉमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. नाहीतर काय होईल, खुबे शिजून जातील आणि कांदा टॉमॅटो तसाच कच्चा राहील. तर आपल्याला तसं नाही करायचं आहे, चांगलं पहिलं शिजवून घ्यायचं आहे. टॉमॅटो पण आणि कांदाही चांगला शिजलेला आहे. आता आपण याच्यावर मसाले घालूया. तर आता इकडे 1 चमचा मी लाल मसाला टाकतो आहे, म्हणजे आपला जो घरचा आहे तो. हळद टाकतो आहे, मीठ टाकतो आहे. आता 1 चमचा परत मीठ घेतलेलं आहे मी इकडे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर जी आपण पहिला टाकली होती ती. आणि आता आपण याला चांगल्यापैकी असं मिक्स करून घेऊया. छान परतून घ्या, म्हणजे कांदा टॉमॅटो सगळ्याला मसाले मीठ चांगलं असं लागेल असं. तुम्ही बघू शकता आता आपल्या इकडे रेडी झालेलं आहे. कांदा टॉमॅटो वगैरे जे काय आपण चांगलं हे केलं होतं, शिजवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावर खुबे टाकणार आहोत. खुबे शिजायला जास्त टाईम नाही लागत, पण तरी पण आपल्याला ते थोडेफार चांगले शिजवून घ्यायचे आहेत. जास्त पण आपल्याला त्याचे कच्चे राहतील असं नाही ठेवायचं आहे. तर छान कांदा टॉमॅटो सगळं शिजलेलं आहे. आता आपण याच्यावर ते खुबे टाकून घेऊया. ते खुबे आपण असे टाकून घेऊया. त्यांनासुद्धा छान मसाल्याचा कलर आलेला आहे, कारण आपण ते मसाल्यामध्ये थोड्या वेळ ठेवले होते मिक्स करून. आता आपल्याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे. छान मिक्स करा, हळूहळू करा, पण असं चारी साईडने चांगलं 2-3 वेळा असं चांगलं पलटून हे करा. आता आपण गॅस स्लो करून खुब्यांना थोडा वेळ वाफेवर ठेवून देणार आहोत.
आणि खुब्यांचं पाणी जसं उतरायला सुरुवात झाली तसं आपण परत याला चांगलं परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात खुब्याला छानपैकी पाणी असं वळालेलं आहे. आता आपण परत एकदा परतून घेऊया आणि आपले खुबे इकडे चांगले रेडी झालेले आहेत, शिजलेले आहेत. तर आपल्याला याच्यावर आता कोथिंबीर टाकायची आहे, पण आपण चांगलं एकदा परत परतून घेऊया. त्याला थोडा वेळ अजून आपल्याला वाफेवर ठेवायचं आहे, म्हणजे कच्चं नको राहिलं थोडंही म्हणून. आणि खुब्यांना जोपर्यंत चांगला कालसर कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा खुबे ऑटोमॅटिक काळे व्हायला सुरुवात होतील तेव्हा समजून जायचं का आपलीकडे रेसिपी रेडी होत आहे. तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून याला चांगलं शिजवत ठेवूया थोड्या वेळ. गॅस स्लो करून आता याच्यावर मी झाकण ठेवून देतो आहे. तर तुम्ही आता बघू शकतात मित्रांनो, इकडे खुबे शिजून रेडी झालेले आहेत. कालसर कलरसुद्धा आलेला आहे आणि छानपैकी एकदम स्मेल येतो आहे. मी तुम्हाला सांगतो ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. खाण्यासाठी खूप मजा येते. तुम्हाला कुठेही हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. फक्त घरी खुबे घेऊन या, एक तर साफ करून आणा किंवा तुम्हाला मार्केटमध्ये साफ करून भेटतील. आता आपण इकडे एक मस्त चिंचेचं पाणी टाकतो आहे. चिंचेचं पाणी टाकल्याने फायदा हा असतो, भाजी थोडीशी आंबट होते, पण कोणतीही फिश जेव्हा तुम्ही चिंचेमध्ये किंवा कोकममध्ये बनवतात तेव्हा ती खाण्यासाठी अजून मजा येते. तर मित्रांनो, आपली रेसिपी रेडी झालेली आहे. आता आपण हे चांगलं असं वाफेवर ठेवलं आहे आणि आता आपण याच्यावर बारीक कोथिंबीर कटिंग करून छानपैकी याच्यावर टाकून घेऊया. कोथिंबीर सगळ्यात लास्टला टाकायचा आणि मग ती चांगली आपण परत परतून घेऊया. तर आता मी याच्यावर मस्त कोथिंबीर टाकतो आहे आणि तुम्ही बघू शकतात कलरसुद्धा छान आलेला आहे. तुम्हाला आत्ताच एकदम खाण्यासारखं वाटत असेल आणि नक्की रेसिपी तुम्हाला आवडेल. एकदा नक्की जाऊन बनवा. तर मी इकडे कोथिंबीर बारीक कटिंग करून घेतलेली आहे, ती आता मस्त अशी वरतून टाकून घेतो. आणि आता आपण कोथिंबीरला चांगलं पलटून घेऊया, म्हणजे आपण चांगली मिक्स होईल असं आपण चांगलं परतून घ्या. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांना व्हिडिओ नक्की पाठवा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चांगल्या मला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे. ती रेसिपी आपण पुढच्या वेळेस नक्की घेऊन येऊया. तर मित्रांनो, आता आपण प्लेटमध्ये घेऊन मस्त चपातीसोबत याचा आनंद घेऊया.